2026च्या पावसाळ्यासंदर्भात एक अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली। काल हवामान विभागाने पावसाळ्याचा अंदाज सांगितला होता। कधी पाऊस सुरू होणार याची तारीख जाहीर केली होती। ती तारीख ऐकून महाराष्ट्रामध्ये एक शंकेचं वातावरण निर्माण झालं होतं। पण तेवढ्यात तज्ञ हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी एक महत्त्वाची माहिती दिली। त्यांनी थेट तारीख सांगितली। पंजाब डक यांनी वेळापत्रक जाहीर केलं। महाराष्ट्रासाठी दोन मोठे इशारे दिले। पहिला इशारा जो उष्णतेच्या लाटेचा आहे, जी लाट संपली असं बोललं जात होतं, पण ती लाट 10 मे पर्यंत या 20 जिल्ह्यामध्ये हाहाकार उडवणार। तसेच मान्सूनची नक्की तारीख काय यावर देखील त्यांनी स्पष्ट माहिती दिली। पंजाब डक हे तज्ञ अभ्यासक आहे, ज्यांच्या इशाऱ्यावर पाऊस चालतो अशी चर्चा केली जाते। त्यांचा अंदाज कधीच खोटं ठरत नाही असे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। पण यावेळेचा त्यांचा जो अंदाज आहे तो खूप वेगळा आहे। हवामान विभागाचा अंदाज आणि त्यांच्या अंदाजामध्ये नेमकं काय फरक पडला, शेतकऱ्यांना त्यांनी नेमकं काय गुपित सूचना दिली, मान्सूनचं आगमन अंदमानमध्ये केव्हा होणार, त्यानंतर केरळमध्ये तो केव्हा धडकणार आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर केव्हा त्याचा धडाका लागणार, चक्रीवादळाचा काय धोका, सध्या सुरू असणारी उष्णतेची लाट 50 अंश तापमान केव्हा घेऊन येणार, सगळी माहिती त्यांनी दिली आहे। त्यांचा जो दावा आहे तो ऐकून अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली। मग काय सांगितलं त्यांनी, सगळी सविस्तर माहिती आपण जाणून घेतोय। पहा, या बातमीला हलक्यात घेऊ नका, कारण ही माहिती स्वतः हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिली। चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊया ती माहिती, जी तारीख जी महाराष्ट्राचं भाग्य ठरवणार आहे। महाराष्ट्रातील तमाम बांधवांनो, सध्या संपूर्ण राज्यात सूर्याने आग ओकायला सुरुवात केली। अशातच हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी आतापर्यंत एक महत्त्वाची मोठी माहिती दिली। हवामान विभागाचा प्राथमिक अंदाज आला होता, पण पंजाब डक यांनी वर्तवलेल्या ताज्या अंदाजाने संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळंच चिंतेचं वातावरण निर्माण झालं। सध्या महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढलाय, पारा 48 अंशाच्या उंबरठ्यावर पोहोचलाय। पंजाब डक यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यांनी पहिला अंदाज दिलाय, जो हवामान विभागाच्या पेक्षा वेगळा आहे, जो म्हणजे 10 मे पर्यंत उष्णतेची लाट अतिशय तीव्र असणार। 29 एप्रिल पर्यंतच लाट सांगितली होती, पण ही लाट त्यांनी सांगितली 10 मे पर्यंत। विशेषतः विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात परिस्थिती गंभीर। अकोला, अमरावती, जळगाव या जिल्ह्यामध्ये पारा 47 अंशाच्या वर गेला असून परभणी, मराठवाड्यात 44-45 अंशाची नोंद झाली। ही उष्णता केवळ उन्हाळा नसून आरोग्यासाठी मोठा धोका असा इशारा दिला। आता हे सांगत असतानाच त्यांनी सांगितले की आता हवामानाची परिस्थिती पुढे कशी असणार, मान्सून कधी सुरू होणार, मान्सूनची काय तारीख आलेली आहे याची तारीख त्यांनी सांगितली। पंजाब डक यांनी शेतकऱ्यांना कळकळीची विनंती केली, या उन्हात दिवसा शेतीची कामं करणं टाळा। तापमानामुळे ट्रॅक्टरचं इंजिन गरम होऊन बिघाड होण्याची शक्यता, शिवाय डिझेलचा वापरही वाढतो। त्यामुळे महत्त्वाचं म्हणजे उन्हात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना उष्माघाताचा धोका। नुकतेच परभणी त्यांना सतर्क केलं, म्हणून शेतीची मशागत, नांगरणीची कामं रात्रीच्या वेळी ट्रॅक्टरनं उरकून घ्या असा मोलाचा सल्ला दिला। पण या रणरणत्या उन्हात अचानक ढग येऊन पाऊस का पडतोय, यामागचं कारण पंजाब डक यांनी उलगडलंय। पंजाब डक यांनी स्पष्ट केलंय, जेव्हा तापमानात प्रचंड वाढ होते तेव्हा स्थानिक पातळीवर उष्णतेमुळे ढग तयार होतात। याला कन्व्हेक्टिव्ह ऍक्टिव्हिटी म्हणतात। म्हणजे दुपारनंतर अचानक ढग जमून येतात आणि वादळे वाऱ्यासह पाऊस पडतो। मेहकर, शेगाव, संगमनेर पट्ट्यात जो पाऊस झाला तो या स्थानिक वातावरणामुळे होतो। मात्र हा पाऊस मान्सूनचा नव्हे, हा पाऊस पिकांसाठी फायदेशीर नसून नुकसानकारक ठरू शकतो, कारण की याच्यात वाऱ्याचा वेग जास्त असतो। मग आता यंदा मान्सून कधी येणार, खरोखर दुष्काळ पडणार का, यंदा एल निनोमुळे दुष्काळ पडणार असल्याच्या ज्या अफवा आहेत त्या खऱ्या आहेत का, तर पंजाब डक यांनी सगळ्या अफवांना पूर्णविराम दिलाय। त्यांनी सांगितलं 2026 मध्ये पाऊस पिकाला लागेल तसाच आणि हवा तसा पडणार असल्याची बातमी त्यांनी दिली। यंदा खरीप हंगाम अतिशय जोमदार येईल आणि सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये परतीचा पाऊस अतिशय जोरदार असणार आहे। असल्याने रब्बी हंगाम देखील सोन्यासारखा पिकेल। त्यामुळे दुष्काळाची भीती मनात ठेवू नका, निसर्ग यंदा महाराष्ट्रावर मेहरबान आहे असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला। मग मान्सून अंदमानात कधी पोहोचणार, पंजाब डक यांनी दिलेली तारीख आणि हवामान विभागाची तारीख ही वेगळी आहे का? आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, मान्सून नक्की कधी येणार? पंजाब डक यांच्या दाव्यानुसार यंदा मान्सून अंदमान बेटावर 15 मेच्या आसपास दाखल होईल। दरवर्षी तो 20 ते 22 मेला येतो, पण यंदा 5 ते 7 दिवस तो आधीच दस्तक देणार आहे। 15 मेला मान्सून अंदमानात फिरवला का तिथून 10 दिवसाच्या प्रवासाने, म्हणजे साधारणपणे 15, 16, 17, 18, 19, 20 असं करत करत तो 26 किंवा 27ला तो केरळमध्ये धडकेल। केरळमध्ये मान्सून वेळेवर आला की महाराष्ट्रामध्ये त्याला यायला 2 ते 3 दिवसाचा अवधी लागतो, हे गणित डक यांनी समजून सांगितलं। पण या आनंदासोबत चक्रीवादळाचा राक्षस समुद्रात जन्म घेतोय, त्याचं काय? पंजाब डक यांनी मोठ्या धोक्याची सूचनाही दिली, ती म्हणजे मे महिन्यामधल्या चक्रीवादळाची। साधारणपणे 14 मे ते 21 मे दरम्यान अरबी समुद्रात हालचाल वाढते। एका बाजूला मान्सून अंदमानात येत असतानाच
दुसऱ्या बाजूला समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होतोय, त्यामुळे त्याचं रूपांतर चक्रीवादळात होणार आहे आणि चक्रीवादळाचा धोका 14 मे ते 21 मेच्या दरम्यान असणार आहे. हे चक्रीवादळ वेगानं महाराष्ट्राच्या दिशेने खेचलं जाईल आणि त्याच वेळी किनारपट्ट्यातील जिल्ह्यात ताशी 120 किलोमीटर वेगानं वारे घेऊन येईल आणि ज्यामुळे मोठं नुकसान होऊ शकतं. तर मग महाराष्ट्रात मान्सूनचा श्री गणेश हा नेमकं कोणत्या तारखेला होईल याविषयी पंजाब डक यांनी तारीख सांगितली आणि ती तारीख ऐकून शेतकरी प्रचंड आनंदी झाले. पंजाब डक यांनी महाराष्ट्रातल्या पावसाची तारीख सांगितली, ती फायनल तारीख 7 जून होय. 7 जूनच्या सुमारास मृग नक्षत्राचा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात हजेरी लावेल. कोकणात 7 जूनला पावसात सुरुवात होईल. पुढील 3 ते 4 दिवसात तो उर्वरित महाराष्ट्रात पोहोचेल. मग उत्तर महाराष्ट्र, दक्षिण पूर्व महाराष्ट्र या सगळीकडे तो जो आहे तो पोहोचणार आहे. यंदा पावसात खंड पडण्याचं प्रमाण अतिशय कमी आहे, त्यामुळे पेरण्या वाया जाणार नाही हा त्यांनी दिलासाचा इशारा दिलाय. तरी शेतकऱ्यांनी 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. 10 मे पर्यंत या भीषण उष्णतेच्या काळात स्वतःला वाचवण्यासाठी पंजाब डक यांनी कोणता खास मंत्र दिलाय? पंजाब डक यांनी आरोग्याबाबत मोठी सूचना दिली. सध्या हीट डोम तयार झाल्यामुळे गरम हवा एका ठिकाणी कोंडली गेली, ज्यामुळे अंगाची लाही होती, प्रचंड घाम येतो. त्यांनी सांगितलं, घराबाहेर पडताना पांढरा रुमाल, लिंबू सरबत आणि भरपूर पाण्याचं सेवन करा. 10 मे नंतर ढगाळ हवामान वाढेल, उन्हाची तीव्रता कमी होईल. त्यानंतर 13 मे पासून मान्सूनच्या हालचालीला वेग येईल, ज्यामुळे वातावरणात गारमाट निर्माण व्हायला सुरुवात होईल. शेतकरी मित्रांनो, आता पेरणीचं बियाणं खतं कोणती निवडावी? पावसाळा केवळ 40 दिवसावर येऊन ठेपलाय, लक्षात घ्या 40 दिवस. पंजाब डक यांच्या मते या 40 दिवसात मशागतीची कामं पूर्ण करणं गरजेचं आहे. त्यांनी सुचवलं आहे की यंदा सोयाबीन, कापूस आणि तूर ही पिकं फायदेशीर ठरतील. पावसाचा जोम चांगला राहणार असल्याने मध्यम आणि भारी जमिनीत ही पिकं जोमाने येतील. मशागत करताना जमिनीची खोली चांगली ठेवा, जेणेकरून पावसाचं पाणी जमिनीत मुरण्यास मदत होईल. 10 मे पर्यंत उन्हाचा आनंद घ्या, त्यानंतर पावसाच्या तयारीला लागा असा त्यांनी आदेश दिलाय. पण जर चक्रीवादळ आलं तर मान्सून लांबणीवर पडणार का? अनेकांना भीती वाटते की चक्रीवादळामुळे मान्सून लांबेल, पण पंजाब डक यांनी स्पष्ट केलंय की काही चक्रीवादळं मान्सूनला पुश करतात, म्हणजे मान्सूनला ढकलत असतात, पुढे ढकलण्याचं काम करतात. आणि यावेळेचं जे चक्रीवादळ हे फायद्याचं आहे. चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने येते, त्यामुळे ते मान्सून आधी आल्यामुळे मान्सूनचे ढग ते पुढे ढकलणार आणि ज्यामुळे 7 जून ही तारीख बदलण्याची शक्यता. उलट यामुळे पावसाचा जोर दुपटीनं राहणार, त्यामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र याच्यामध्ये सुरुवातीला चांगला पाऊस होईल, तर विदर्भात थोडीशी वाट पाहावी लागेल असा अंदाज त्यांनी वर्तवलाय. शेवटी पंजाब डक यांचा शब्द महाराष्ट्र शेतकऱ्यांसाठी काय सांगतो? त्यांनी एक मोलाचा सल्ला दिलाय. तो सल्ला काय? चक्रीवादळ मान्सूनला पुढे ढकलते खरं, पण त्याचा फायदा कुठे होणार आणि तोटा कुठे होणार? पंजाब डक यांनी वर्तवलेला अंदाज जो आहे तो सध्या चर्चेचा विषय ठरलाय. उन्हाची लाट जरी असली तर मागे पावसाचा मोठा दिलासा इथे देण्यात आलाय. शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नका, यासाठी पंजाब डक यांनी सांगितलेल्या तारखांवर नियोजन करावं असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. यंदा विहिरीतली पाण्याची पातळी जी आहे तर ती देखील मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याची शक्यता त्यांनी इथे वर्तवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर पहा शेतकरी मित्रांनो, ही खरोखर माहिती विचार करायला लावणारी आहे. आपलं हवामान खातं काय करतंय? पंजाब डक यांचा अनुभव वर्षानुवर्ष आपण पाहतोय. 10 मे पर्यंत उष्णतेची लाट आहे, ज्यामुळे सावध राहणं गरजेचं आहे. 12 ते 4 वेळेस शेतातली कामं टाळायची आहेत. आता वळूया त्या मुख्य महत्त्वाकडे की ज्यांनी डक यांनी जो 7 जूनची तारीख दिली, ही तारीख 2-4 दिवस मागे पुढे होऊ शकते असं त्यांनी सांगितलंय. सोशल मीडियावर अनेक अफवा फिरतात, कुणी म्हणतंय दुष्काळ तर कुणी म्हणतंय महापूर. पण पंजाब डकांनी जे सांगितलंय त्यांच्या म्हणण्यानुसार खरीप आणि रब्बी दोन्ही हंगाम सोन्यासारखे पिकतील आणि त्यामुळे आपला खूप महत्त्वाचा फायदा याच्यात होणार. शेवटी जाता जाता एकच म्हणेल की शेती हा निसर्गाचा जुगार आहे, पण योग्य माहिती असेल तर नुकसान टाळू शकतो. आम्ही ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय जेणेकरून तुमची पिकाची हानी होऊ नये. जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली तर इतर शेतकरी ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, कारण पावसाळ्याचे पुढचे 3 महिने प्रत्येक अपडेट तुमच्यासाठी आम्ही वेळोवेळी घेऊन येणार आहोत. त्यामुळे काळजी घ्या, सुरक्षित राहा. पुन्हा एकदा सांगतो, हा केवळ अंदाज आणि शक्यता आहे, त्यामुळे नियोजन करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.